हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल चुनवडी। तर यासाठी मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कांदा चिरून पण टाकू शकता, पण मी याच्यासाठी कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि सांबार याचं वाटण केलेलं आहे। अगदी पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे ही। आता कढईमध्ये 2 चम्मच तेल घालूया। तेल चांगलं तापलं की यामध्ये तेजपान, कलमी, जिरं, मोहरी आणि हे वाटण घालायचं। आता हे वाटण तेलामध्ये छान परतून घेऊ 2 ते 3 मिनिट। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो तेलामध्ये छान 2 मिनिटे शिजू देऊ। टोमॅटो आपला छान शिजलेला आहे। टोमॅटो चांगला शिजला की त्यामध्ये मसाले ॲड करायचे। हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ। मसाले छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालूया। जेव्हा घरात भाजीला काही नसेल तर ही भाजी बनवायला एकदम सोपी आणि भाजी थोडी झणझणीत असायला हवी ही। आता इकडे चुनवडीसाठी आपण मिश्रण तयार करून घेऊ। त्यासाठी मी 2 मोठे चम्मच बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि यामध्ये थोडं तेल घालायचं 1 चम्मच। तेलामुळे वडी सॉफ्ट होते आणि थोडं थोडं पाणी घालून मिश्रण घट्ट करायचं आहे, एकदम पातळ पण नाही। बघू शकता इकडे आपला रस्सा उकळी आलेली आहे छान। आता यामध्ये चुनवडी टाकायची। आता आपल्या वड्या वरती आलेल्या आहे। हे आपण आता 5 मिनिटं शिजू देऊया। आपली चुनवडीची भाजी तयार आहे। अगदी पाटोळीच्या भाजीपेक्षाही खायला भारी लागते। झटपट आणि लवकर होणारी। आता यामध्ये कोथिंबीर घालूया। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघू शकता छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला। एकदा नक्की करून बघा। या मग सर्वांनी चुनवडीची भाजी खायला। बाय बाय।